तर नमस्कार बांधवांनो। तर आपला भारत देश हा लोकशाहीचा आहे आणि त्या लोकशाहीमुळे आपला भारत देश हा चालत आहे त्या ठिकाणी। आणि जे काही माणूस हा प्रत्येक नागरिक इथला त्याला प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि जे काही म्हणजे काय म्हणालो व्यवस्था आहे, देशाची व्यवस्था आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवायला ह्या प्रत्येकाला अधिकार, नागरिकांना अधिकार हे द्यायचं काम संविधानाने दिलेलं आहे। परंतु जी आता या विधानसभेला निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अनेक जे काही राजकीय नेते आहेत त्या ठिकाणी ते समाजाला असेल किंवा ह्या लोकशाहीला त्या ठिकाणी म्हणजे काय कलंक लावायचं काम करत आहेत। तर ते परंतु अशा लोकांपासून आपण वेळीच मराठा समाज असेल, अनेक त्या ठिकाणी आपले नागरिक असतील, त्यांनी वेळीच सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे। आणि जे काही येईन त्या मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी ह्या लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे धडा शिकवला पाहिजे। परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे त्याच्या आंदोलनाचे नेतृत्व जरांगे पाटील हे करत आहेत। परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही तुमच्या आपल्या समाजासाठी कोण काम करत आहेत आणि जे काही आरक्षण देण्यासाठी तयार असेल किंवा त्यानंतर जे काही आरक्षणाला विरोध करत असेल त्यांना बिनधास्त पाडा। आणि जे काही आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी उपयोगा येईल त्या ठिकाणी आपल्याला रात्रंदिवस कोण कामी येईल, हे जे काही आपल्याला कायमचंच कामी येईल त्यांनाच मतदान करा आणि विचार करून मतदान करा, हे सर्व समाजाला आव्हान करायचं काम जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। परंतु समाज तरीही अनेक समाजामधील काही गद्दार लोक त्या ठिकाणी समाजाची गद्दारकी करून त्या ठिकाणी समाजाला म्हणजे लुटायचं काम करत आहेत। तर ते कशा प्रकारे लुटवत आहेत, काय करत आहेत की जे काही दिवसापूर्वी ही आंदोलनामध्ये होते जे लोक, ते आता काय करत आहेत की गावभर बोंबलत फिरत आहेत, मतदारसंघामध्ये बोंबलत फिरत आहेत, त्या राजकारणी लोकांकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी इकडे मतदारसंघामध्ये फिरत आहेत। आणि काय सांगत आहेत हे की प्रत्येक घरी जाऊन सांगत आहेत की जरांगे पाटील यांचा म्हणजे ह्या उमेदवाराला पाठिंबा आहे असं सांगत आहेत। आणि तो उमेदवार कुठं कधी आंदोलनामध्ये नद्र पाडलेला नसतो किंवा तो कधीच समाजाच्या कामी आलेला नसतो, त्या लोक असे करत आहेत। आणि त्या ठिकाणी बॅनरवर जरांगे पाटलांचा फोटो लावून त्या ठिकाणी दाखवत आहेत की जरांगे पाटील यांचा या उमेदवारास पाठिंबा आहे। परंतु समाजाने वेळी सावध झालं पाहिजे। अशा लोकांनी कितीही तुम्हाला असे म्हणजे भूलथापा देतील, खोटं नाटक करून त्या ठिकाणी समाजाला लुटायचं काम करत असतील तर त्याच्या विरोधात आवाज उठवायचं काम करा। आणि आवाज कसा उठवायचा, तो मतदानामधून आवाज उठवायचा आणि ह्या लोकांना चांगला धडा शिकवायचा। जरांगे पाटील यांनी बिलकुल कोणत्याही उमेदवाराला अद्याप पाठिंबा दिलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि चांगल्या प्रकारे विचार करून जो कोण असेल उमेदवार तो आता 4-5 दिवस तुम्हाला चांगला म्हणजे कामी येईल किंवा सांगेल बाबा जेव्हा तुम्हाला अडचण येऊ द्या त्यावेळेस मी उभा राहील, अशा भूलथापा आत्ता सांगेल। पण 5 वर्ष तुम्हाला तो तोंड पण दाखवणार नाही, त्याचं तोंड तिकडंच काळं करेल तो त्या ठिकाणी, आणि कधीच तुमच्या उपयोगी येणार नाही, तुमच्या गावात तो पाऊल पण टाकणार नाही। त्या ठिकाणी तो हवेत राहील, हेलिकॉप्टरनेच फिरणार, तिकडं जाईन आणि तो पण बिलकुल खाली उतरणार नाही, जमिनीवर पाय सुद्धा ठेवणार नाही। आता तो पार तुमच्या गोठ्यात येत असेल, तुमच्या दारात येत असेल, त्या ठिकाणी तुमच्या शेताच्या बांधावरती येत असेल, पण तो आता निवडणुकीपुरतंच येईल त्या ठिकाणी। त्यानंतर तो तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही, तो जरी गाडीत जरी चालला तुम्हाला हात सुद्धा करणार नाही, तो विचारणार सुद्धा नाही त्या ठिकाणी। पण त्याच्यामुळं जो काय उमेदवार असेल तो आपल्या रात्रंदिवस कामी येईल अशाच उमेदवाराला समाजाने, मराठा समाजाने मतदान करावं। जो कोणी आपल्या समाजासाठी कामी येईल त्यालाच मतदान करावं, हे सर्व समाजाला सांगणं। बिलकुल कोणत्याही जे काय राजकारणी नेते आहेत ते त्यांच्या भूलथापाला बळी न पडता आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाचं कसं भलं करता येईल, आपल्याला समाजाचं म्हणजे भलं करण्यासाठी कोणता उमेदवार चांगला असेल त्यालाच मतदान करा। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काय आपल्या अंतरवलीसाठी या ठिकाणी जो काय लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणी आपल्या माता माऊल्यांची डोके फोडण्यात आली, त्या ठिकाणी लेकरा बाळांसहित त्या ठिकाणी पायात गोळ्या घालण्यात आल्या, त्या ठिकाणी चालू भजन असताना त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। तर त्या जे कोणी करायला लावला असेल, जे कोणीचे आपल्या समाजाचे वाटोळ करण्यास जे काही लोक तयार असतील त्या लोकांना आपण धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही। आणि जे काय करायचं आहे ते सर्वांनी एकजुटीने करायचे, कारण एकीचं बळ म्हणलं जातं। आपण अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकत आहोत, कारण जर एकीने आपण केलं तरच
ह्या अन्यायाविरोधात आपण वाचा फोडू शकतो. अन्यथा जो काय आपल्या समाजावरती अन्याय झाला तो असा समाजावरती अन्याय होत जाईल आणि अशीच लोक, राजकारणी लोक आपल्याला लुबाडत जातील. त्याच्यामुळं काही लोक असं सांगतील किंवा काही म्हणजे असे राजकारणी लोक आहेत ते जातील जरांगे पाटलांसोबत एक फोटो काढतील, त्या ठिकाणी काही पत्र देतील, काही असे कुटाणे करतील, परंतु ते आपण आल्यावर सांगतील की मला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला असं फोटो लावून गावात त्या ठिकाणी लावते आणि मिरवणूक काढतील. पण बिलकुल तशा राजकारणी लोकांच्या आपण नादी लागायचं नाही, त्या ठिकाणी त्यांच्या बोलतापणाला बळी पडायचं नाही. हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. आणि जे काय करायचं आहे जे सर्वांनी समाजाने आपल्या विचारपूर्वक करावं. त्या ठिकाणी सर्व 10 वेळेस विचार करावा. कोणत्याही उमेदवाराला मतदान करत असताना त्या ठिकाणी 10 वेळेस विचार करावा. आणि त्या ठिकाणी जो कोणी आपल्या समाजाचे नक्कीच कामी येईल का ह्या गोष्टीचा सर्वात महत्त्वाचा विचार करून त्या ठिकाणी नक्कीच येत्या 20 तारखेला त्या ठिकाणी सर्वांना एकजुटीने मतदान करावं. हे सर्व मराठा समाजाला मी कळकळीची विनंती आहे. पण जे काय आपल्या समाजाच्या वाटोळं करण्यावरती जे काही लोक टपलेले आहेत त्यांचा राईटच कार्यक्रम करा, त्यांचा डायरेक्ट काटा काढून टाका. हे सर्व मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतो. आता काही समाजामध्ये काही गैरसमज झालेला आहे त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. त्या ठिकाणी काही गैरसमज झालेले आहेत, कारण काही असे समाजामध्ये जे काही लोक आहेत ते पैसे घेऊन समाजाला लुटवायचं काम करतात. त्यांना बिलकुल त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि त्यांना चांगला धडा शिकवा. हे सर्व मराठा समाजाला मी कळकळीची विनंती आहे. जरा कुणीही गद्दार झाला असेल तर आपण बिलकुल गद्दार व्हायचं नाही, कारण आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. जर आता आपल्याला ही शेवटची संधी आहे विधानसभेला, जर आपणच आता शेवटची संधी राहिलेली आपल्याला, जर आपण आता एकजूट नाही दाखवली तर आपल्या ह्या पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपलं नक्कीच समाजाचं हे लोक वाटोळं करतील. त्याच्यामुळे वेळी समाजाने सावध राहावं ही सर्व समाजाला मी विनंती करतोय. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.